इचलकरंजी महापालिकेनं विविध 17 विषयांवर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी पहिलीच महासभा बोलावली होती. इचलकरंजी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कृष्णा योजनेच्या थकबाकीमुळे झालेली कारवाई, घंटागाडी ठेकेदाराचा बेशिस्तपणा, आमदार फंडातून विविध ठिकाणी कूपनलिका खोदताना झालेला भ्रष्टाचार, वाढीव भागातील भुयारी गटर योजनेचं निकृष्ट काम, भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट आदी विषयांवर झालेल्या चर्चेत सत्तारूढ आणि विरोधी गटातील नगरसेवकांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना धारेवर धरत कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. कचरा उठावाचा प्रश्न सभेत चांगलाच गाजला. संबंधित ठेकेदार कंपनीच्या कामावर अनेक सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. उपमहापौर अनिल डाळ्या यांनी कचरा उठाव करणाऱ्या NDK कंपनीची हकालपट्टी करण्याची मागणी केली. त्यावर महापौर उदय धातुंडे यांनी संबंधित मक्तेदाराची बैठक घेऊन कारवाईचे आश्वासन दिलं. पाणीपुरवठ्यावरून आजच्या सभेत विरोधी सदस्य मदन कारंडे आणि सभागृह नेते विठ्ठल चोपडे यांच्यात चांगलीच जुगलबंदी पाहायला मिळाली. महापुराचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून करायच्या उपाययोजनांबाबत सभागृहात सुशांत कलागते, अरुणा बचाटे, संजय तेलनाडे, स्मिता तेलनाडे, तेजश्री भोसले, राजू पुजारी, संतोष शेळके आदींनी मतं मांडली. विरोधी पक्षनेते उदयसिंग पाटील, मदन कारंडे, संजय तेलनाडे आदींनी आज महापालिका सभागृहात आक्रमक भूमिका मांडली. तर महापौर उदय धातुंडे यांनी विरोधकांच्या या आक्रमकतेला सामोरे जाताना आपले राजकीय कौशल्य पणाला लावत सभेचं कामकाज पूर्ण केलं. तब्बल 4.5 तास चाललेल्या या सभेत अनेक वेळा सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खटके उडाले. यावेळी झालेल्या चर्चेत तानाजी पोवार, राजू बोंद्रे, अभिषेक वाळवेकर, मारुती पाथरवट, प्रदीप धुत्रे, नंदकुमार पाटील, ध्रुवती दळवाई, विजया महाजन, संगीता आलासे, क्रांती आवळे, मनीषा नवनाळे आदींनी सहभाग घेतला.